ख्रिस्तामध्ये माझ्या प्रिय भाविकांनो, मी तुम्हाला अनाथ असं कधीही सोडणार नाही, तर युगाच्या अंतापर्यंत मी तुमच्या बरोबर असणार आहे. हे जिवंत शब्द जिवंत पुनरुत्थित ख्रिस्ताचे होते. प्रभू येशू ख्रिस्ताच्या स्वर्ग रहनापूर्वी किंवा पुनरुत्थानापूर्वीच प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या शिष्यांना जे वचन दिलेलं होतं, त्या वचनाशी आज प्रभू येशू विश्वासू राहत आहे की मी तुम्हाला अनाथ किंवा एकटं असं कधीही सोडणार नाही, तर शेवटपर्यंत मी तुमच्या बरोबर असणार आहे. म्हणजेच प्रभू येशूच्या मृत्यू अगोदर प्रभू येशू ख्रिस्त शारीरिकरित्या आपल्या शिष्याबरोबर होता आणि मेलेल्यांतून जिवंत झाल्यानंतर प्रभू येशू ख्रिस्त आत्म्याद्वारे आपल्या शिष्यांना नेहमी गाईड करत असे, नेहमी मार्गदर्शन करत असे. याद्वारे प्रभू येशू ख्रिस्ताने आपलं शिष्यावरती असलेलं प्रेम प्रगट केलेलं आहे. प्रभू येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानानंतर जवळजवळ 40 दिवस प्रभू येशू ख्रिस्त या भूतलावरती राहिले. जर प्रभूची इच्छा असली असती तर प्रभू येशू ख्रिस्त आपल्या शिष्यापासून कधीच विभक्त झाला असता, त्याचा कधीच स्वर्गारोहण झालं असतं. परंतु का म्हणून प्रभू येशू ख्रिस्त 40 दिवस आपल्या शिष्याबरोबर राहिलेला होता? त्याला कारण होतं ते भयानक मृत्यू, त्या भयानक वेदना, ज्या वेदना आपल्या गुरुने सहन केल्या. त्या गुरुच्या वेदनेकडे पाहून आणि मृत्यूकडे पाहून सर्व शिष्यांची दैन्यावस्था झालेली होती. सर्व शिष्य भीतीने भिवून गेलेले होते. एका बाजूला यहुद्यांची भीती, दुसऱ्या बाजूला भयानक वेदना आणि मृत्यू, ज्या मृत्यूला आपला गुरु मास्टर सामोरे गेलेला होता. आणि या सर्वांच्या आठवणी त्यांच्या जीवनामध्ये मनामध्ये ताज्या तवान्या होत्या आणि म्हणून आपले शिष्य पूर्णपणे कमजोर झालेले होते. याची प्रभू येशू ख्रिस्ताला जाणीव होती आणि म्हणूनच आपल्या या पांगलेल्या, भीतीने भिवून गेलेल्या, लपलेल्या शिष्यांना धीर देण्यासाठी, त्याच्या मनाचं खच्चीकरण करण्यासाठी आणि त्यांना पाठिंबा देण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त जवळजवळ 40 दिवस आपल्या शिष्याबरोबर होता. वेगवेगळ्या प्रकारे तो आपल्या शिष्यांना दर्शन देत होता. पहिलं दर्शन त्यांनी मेरी मागदलेला दिलं आणि तिच्याद्वारे आपल्या शिष्यांना सामर्थ्य पुरवलं. दुसरं दर्शन त्याने अम्मावच्या वाटेवर चालत असताना 2 शिष्यांना दिलं आणि तिसरं दर्शन जे 11 शिष्य एकत्र जमलेले असताना त्यांच्या समोर जाऊन त्याने आपल्या शिष्यांच्या मनाला धीर दिला. अशा वेगवेगळ्या प्रकारे स्टेप बाय स्टेप प्रमाणे प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या शिष्यांचं मनाचं खच्चीकरण केलं. मनावरती त्याने ताबा कसा मिळवावा आणि त्यांचा विश्वास कसा वाढवावा हे प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या शिष्यांना दाखवून दिलेलं आहे. आणि या सर्वांचं कारण म्हणजेच लव, प्रभू येशू ख्रिस्ताचं आपल्या शिष्यावरती असलेलं प्रेम आणि प्रीती, की ज्यामुळे आपले शिष्य त्याला बिलगून राहतील. आणि म्हणूनच प्रभू येशूच्या पुनरुत्थानानंतर प्रभू येशू ख्रिस्त आपल्या शिष्याबरोबर राहतो, त्याच्याबरोबर जेवण करतो, त्याच्याबरोबर पूर्वीप्रमाणेच संभाषण करतो व त्यांना दाखवून देतो की युगाच्या समाप्तीपर्यंत, शेवटपर्यंत मी तुमच्या बरोबर आहे. ज्या शिष्यांनी 3 वर्ष आपल्या गुरु समोर घालवलेले होते, 3 वर्ष आपल्या गुरु बरोबर ते राहिलेले होते, त्या गुरुला अचानक जाताना पाहून नक्कीच त्यांना वाईट वाचलेलं असेल. आणि म्हणून 40 दिवस राहून प्रभू येशू ख्रिस्त त्यांच्या मनाची, शरीराची तयारी करत होता, जेणेकरून प्रभू येशू ख्रिस्ताचं मिशन पुढे चालू ठेवावं. कारण आता शिष्यांना शारीरिकरित्या प्रभू येशू ख्रिस्त दिसणार नव्हता. नक्कीच पवित्र आत्मा मिळणार होता, प्रभू येशूचा विश्वास आणि आत्मा त्यांना मिळणार होता, पण ते शारीरिकरित्या जो गुरु आपला असतो ते त्यांना मिस करावं लागणार होतं, त्यांना ते मिळणार नव्हतं. आणि म्हणून त्यांच्या मनाचं ते धैर्य वाढवण्यासाठी, मनोबल वाढवण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त त्यांची तयारी करत आहे की आता मी तुला तयार केलेलं आहे, 3 वर्ष मी तयार केलेलं आहे, आता तुम्हाला माझं कार्य करावं लागणार आहे, आता तुम्हाला माझा क्रूस वाहून जावं लागणार आहे, आता माझा मिशन कार्य जे अर्धवट राहिलेलं आहे ते तुम्हाला पूर्ण करावं लागणार आहे. आणि म्हणूनच 40 दिवस प्रभू येशू ख्रिस्त या भूतलावरती राहतो. आपल्या पित्याकडे जात नाही, तर आपल्या शिष्यांची काळजी त्याला असते आणि प्रेमाखाती तो त्यांचं
त्यांना सामर्थ्य देतो, पाठिंबा पुरवतो. आज देखील प्रभू येशू ख्रिस्त जरी शारीरिकरित्या आपल्याबरोबर नसला, परंतु आत्म्याद्वारे तो आपल्याबरोबर सदोदित आहे. आत्म्याद्वारे तो आपल्याला गाईड करत आहे. आत्म्याद्वारे तो आपल्याला सामर्थ्य पुरवत आहे आणि विश्वास वाढवण्याचा प्रयत्न करत आहे. जेथे आपण जाऊ आपल्याबरोबर नेहमी पवित्र आत्मा असत असतो, म्हणजे ख्रिस्ताचं वास्तव्य असत असते. परंतु प्रश्न असता की आपण खरोखरच ख्रिस्ताबरोबर असतो का? आपण खरोखरच त्या आत्म्याच्या प्रेरणेने चालत असतो का? आज परमेश्वराच्या त्या पवित्र आत्म्यात विश्वास ठेवूया आणि प्रभू येशू ख्रिस्त आपल्याबरोबर नेहमी आहे असा विश्वास बाळगून आपण त्याला पूर्णपणे बिलगून राहण्याचा प्रयत्न करूया. आमेन.